हॅलो एव्हरीवन, मी धीरेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनल प्रॉपर्टी मुनाशमध्ये। आज मी तुमच्यासाठी बदलापूर ईस्ट लोकेशनला 1 BHK 2 BHK आणि जोडी फ्लॅट्स एका नियरिंग पोझिशन प्रोजेक्टमध्ये घेऊन आलो आहे। हा प्रोजेक्ट बदलापूर ईस्ट स्टेशनपासून 8 मिनिटांच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती आहे आणि बदलापूर कर्जत आणि बदलापूर शिळफाटा हायवेला हा प्रोजेक्ट लागून आहे। टोटली हा मोठा एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये टोटल 3 फेजेस आहेत। फेज 1 फेज 2 हे ऑलरेडी सोल्ड आउट आहे आणि यांचं पोझिशन पण दिलेलं आहे। आता मी तुम्हाला आज दाखवणार आहे तो फेज 3 आहे। ह्याच्यामध्ये स्टील प्लस 18 फ्लोअरचे 3 टॉवर्स आहेत आणि या तिन्ही टॉवरच्या वरती तुम्हाला रूफटॉप अम्युनिटीज प्रोव्हाइड केल्या आहेत। अम्युनिटीज मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला A to Z सगळे अम्युनिटीज इथे अवेलेबल आहेत आणि इथे 1 BHK 2 BHK तुम्हाला बोललो मी, तर इथे 1 BHK मध्ये तुम्हाला एकच एरिया बघायला मिळतो 466 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आणि 2 BHK मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन्स बघायला मिळतात 605 आणि 727 स्क्वेअर फीट हे दोन 2 BHK मध्ये एरिया आहेत। पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शो फ्लॅट आणि 1 BHK चा ऍक्च्युअल फ्लॅट दाखवणार आहे, तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण ते फ्लॅट्स बघून घेऊया। या दोन टॉवरचं काम तुम्ही बघू शकता 80-85% काम कंप्लीट झालेलं आहे आणि यांचं पोझिशन तुम्हाला डिसेंबर 2024 मध्ये मिळेल। खाली तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला ओपन पार्किंग, स्टॅक पार्किंग सगळं अवेलेबल आहे, कवर्ड पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे। हा फेज 2 आहे जो ऑलरेडी हँडओव्हर केलेला आहे। हा टॉवर नंबर 3 आहे, याचं पोझिशन डिसेंबर 2025 मध्ये मिळेल। आता आपण फ्लोअर लॉबी बघून घेऊ। स्टेअरकेस नंबर 1, लिफ्ट, फर्स्ट लिफ्ट इथे आहे। सगळ्या लिफ्ट फुल्ली ऑटोमॅटिक प्रोव्हाइड केल्या आहेत। एका फ्लोअरला तुम्हाला 10 फ्लॅट बघायला मिळतात। या साईडला 4 1 BHK आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे समोर 2 लिफ्ट आहेत, अजून म्हणजे टोटल 3 लिफ्ट्स आहेत आणि या साईडला 2 2 BHK आणि इकडे सेकंड वाली स्टेअरकेस दिलेली आहे। एक टोटल हे 2 2 BHK पकडून 6 फ्लॅट झाले। इकडे 2 फ्लॅट आहेत 8 फ्लॅट आणि हे 2 फ्लॅट, टोटल एका फ्लोअरला 10 फ्लॅट दिलेले आहेत, 3 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस। हा आहे सॅम्पल फ्लॅट। या फ्लॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की पूर्ण एरिया कसा युटिलाइज केलेला आहे, फर्निचर वगैरे करून दाखवलेला आहे फ्लॅटमध्ये। हा शो फ्लॅट आहे, शो फ्लॅट सॅम्पल फ्लॅट तुम्ही काही बोलू शकता। लिव्हिंग तुम्ही बघू शकता एक 10 बाय 15चा लिव्हिंग रूम आहे। हा 466 चा कार्पेट एरिया वाला जो 1 BHK आहे, म्हणजे इथे एकच एरिया आहे 1 BHK मध्ये। तुम्हाला लिव्हिंगला अटॅच 2.5 फीटची बाल्कनी सुद्धा मिळते। स्पेशियस असे फ्लॅट्स आहेत, हाईट वगैरे पण खूप चांगली दिलेली आहे फ्लॅटला। इथे तुम्ही बघू शकता हा कॉमन बाथरूम आहे फर्स्ट वाला, त्याच्यामध्ये तुम्हाला गिझर फिटिंग करून दिलेलं आहे, पूर्ण ब्रँडेड फिटिंग्स आहेत आणि फुल टाइल्स केलेले आहेत। किचनमध्ये तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म आहेत, एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि एक मेन प्लॅटफॉर्म आणि किचनला तुम्हाला बाल्कनी सुद्धा दिलेली आहे, ती पण 2.5 फीटची बाल्कनी आहे। ही बाल्कनी तुम्हाला बेडरूम पर्यंत कनेक्ट करते। किचनचा एरिया तुम्हाला कळत असेल प्रॉपर युटिलाइज केला आहे। हा जसं बोललो मी तुम्हाला कार्पेट एरिया बऱ्यापैकी स्पेशियस आहे आणि ड्राय एरियासाठी मेन म्हणजे तुम्हाला एक सेपरेट स्पेस दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। हा आहे बेडरूम, बेडरूम मध्ये तुम्हाला वॉर्डरोबसाठी सुद्धा स्पेस दिलेला आहे वेगळा, हा बघा प्रॉपर। आणि हा मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमला तुम्हाला बाल्कनी नाही आहे, छोटा फ्लॉवर बेड प्रोव्हाइड केलेला आहे, प्रॉपर स्पेसचा युटिलाइज केलेला आहे। आता आपण यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल फ्लॅट पण समजून येईल की नक्की तुम्हाला कसा मिळतोय फ्लॅट। फायनल काम झालेलं नाहीये तरी पण तुम्हाला नॉर्मल आयडिया येऊन जाईल। चला तर मग आता आपण फ्लॅट बघून घेऊ ऍक्च्युअल वाला। हा आहे ऍक्च्युअल फ्लॅट, एरिया सेमच आहे, 10 बाय 15चा लिव्हिंग रूम प्लस 2.5 फीटची बाल्कनी। बघा ऑलमोस्ट तसं तुम्हाला मी बोललो बाकी सगळं काम झालेलं आहे, नॉर्मल फायनल फिनिशिंग वगैरे तेवढंच बाकी राहिलं, तर तुम्हाला डिसेंबर पर्यंत पोझिशन मिळून जाईल। जसं तुम्ही शो फ्लॅट बघितला सेम स्ट्रक्चर मध्ये आहे, फक्त तिकडे तुम्हाला आयडिया आली असेल की जसं फर्निचर केलेलं, जसं म्हणजे शो फ्लॅट मध्ये ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलंय त्या प्रकारे तुम्ही हा एरिया प्रॉपर युटिलाइज करू शकता। इथे पण तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म जसं मी तुम्हाला दाखवलं तिकडे, आणि ही ड्राय बाल्कनी। इथे ही बाल्कनी लिव्हिंगच्या बाल्कनीला कनेक्ट करते। फिटिंग्स वगैरे तुम्हाला प्रॉपर ब्रँडेड दिलेल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत। हा आहे कॉमन बाथरूम, गीझर आणि मास्टर बेडरूम। फ्लॅट स्पेशियस आहेत
आणि मेन म्हणजे आपला हा हायवे टच प्रोजेक्ट आहे. पुढे मी तुम्हाला सगळ्या प्रॉपर इन्फॉर्मेशन दिल्याच आहेत, प्राइसिंग वगैरे, तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, फ्लॅट तर तुम्हाला बघून आवडलाच असेल, कारण की फ्लॅट तेवढे अट्रॅक्टिव्ह आहेतच. तुम्हाला कार्पेट एरिया सुद्धा मोठा दिलेला आहे इथे. तुम्ही बऱ्याच डेव्हलपरकडे बघितलं असेल की तुम्हाला एक 14x9चा लिव्हिंग रूम प्रोव्हाइड करतात, पण इथे जो मी तुम्हाला दाखवतोय हा 10x15चा लिव्हिंग रूम आहे, प्लस तुम्हाला अटॅच 2.5 फीटची बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड केली आहे. किचनमध्ये तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म बघायला मिळतील, प्लस किचनमध्ये बाल्कनी सुद्धा आहे आणि ड्राय एरियाचा स्पेस सुद्धा वेगळा दिलेला आहे. परत तुम्हाला दोन्ही बाथरूममध्ये गिझर फिटिंग करून मिळणार आहे आणि बेडरूमला पण तुम्हाला डेडिकेटेड वॉर्डरोब स्पेस सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. अम्युनिटीज बरोबर तुम्हाला इथे मेन म्हणजे MIDC वॉटर कनेक्शन सुद्धा आलेलं आहे, तर तुम्हाला इथे पाणी 24 तास असणार आहे. जर तुम्ही फ्लॅटच्या प्राइजेस बघायला गेलात तर 1 BHK ची प्राइस आहे 34 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह आणि ही प्राइस नेगोशिएबल आहे. 605चा जो 2 BHK आहे त्याची प्राइस आहे 50 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह आणि इव्हन प्राइस नेगोशिएबल आहे. आणि जर तुम्ही 2 BHK जो मोठा एरिया आहे 727 स्क्वेअर फीट त्याची जर प्राइस बघायला गेलात तो आहे 59 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह. या तिन्ही प्राइस नेगोशिएबल आहेत. आणि इथे पेमेंट ऑप्शन पण खूप इझी आहे. तुम्हाला इथे 3 ऑप्शन्स आहेत पेमेंटमध्ये. फर्स्ट ऑप्शन असा आहे की तुम्ही 2% डाऊन पेमेंट करू शकता आणि 98% लोन घेऊ शकता. हे फक्त काही सिलेक्टेड बँकसाठी आहे. परत दुसरं एक ऑप्शन असं आहे 10% तुम्हाला डाऊन पेमेंट करून बाकी उरलेले 90% तुम्ही आफ्टर पोझेशन तुम्ही पे करू शकता. आणि तिसरं ऑप्शन तुम्हाला आहे 20/80 की स्कीम. तर पेमेंटसाठी फ्लेक्झिबल आहेत आपण पूर्णपणे. तर तुम्ही व्हिजिटसाठी कॉन्टॅक्ट करा नक्की. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो तर जोडी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. तर इथे 1 BHK 1 BHK 2 BHK 2 BHK असे जोडी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि पोझेशनचं बघायला गेलं तर 3 टॉवर आहेत जसं मी तुम्हाला बोललेलो. तर पहिले जे 2 टॉवर आहेत त्यांचं पोझेशन तुम्हाला या डिसेंबरमध्ये मिळेल, येत्या 2024 वाल्या डिसेंबरमध्ये. आणि दुसरा जो 3 नंबरचा जो टॉवर आहे आपला त्याचं तुम्हाला पोझेशन मिळेल नेक्स्ट इयर डिसेंबर 2025 मध्ये. जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर बदलापूर स्टेशनवरून पिकअप ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही फॅमिली सोबत येणार असेल तर ऑल ओव्हर मुंबई तुम्हाला पिकअप ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल होऊन जाईल. साईट व्हिजिटसाठी कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.